नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 49 मध्ये असलेली एक्सटर्नल परीक्षेची तयारी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. तर ही प्रॅक्टिस 3 असणार आहे. तर सर्वांना प्रश्न वेगवेगळे येणार आहे, म्हणजे सेम हेच प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही. परंतु हा जर व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा तुम्हाला पूर्वानुमान सर्व येणार आहे. त्यामुळे ते सोडवण्यास तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणार नाही आहे. तर इथून आपल्याला या ऑप्शन्सवर क्लिक करा. या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. पाहू शकता याच्या पहिले मी 1 आणि 2 दोन्ही प्रॅक्टिस मी सोडवलेले आहे. आता ही आपली MSCIT फायनल एक्झाम प्रॅक्टिस 3 असणार आहे. तर याच्यातून आपल्याला टेक टेस्टवर आपल्याला क्लिक करून स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे लँग्वेज घ्यायची आहे, मराठी लँग्वेज घेतली मी. त्यानंतर या स्पीकरवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करून हे सर्व ऐकून घ्यायचं आहे. त्यानंतर आय कोल्ड हिअरवर क्लिक करा. त्यानंतर इथे राईट क्लिक करा आणि त्यानंतर आय एम रेडी टू बिगिनवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारचं लेआउट दिसणार आहे तुम्हाला. सेम टू सेम तुम्हाला जे फायनल एक्झाममध्ये विचारले जाते प्रश्न, सेम टू सेम आपल्याला फायनल एक्झामचं लेआउट या ठिकाणी आलेलं आहे. अशाच प्रकारचा तुमचा फायनल एक्झाम राहणार आहे. फक्त त्यामध्ये प्रश्न डिफरंट विचारले जाणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना सेम 49 मध्ये सेम असेच प्रश्न विचारले जाणार नाही आहे. याच्यासारखे तुम्हाला त्यामध्ये विचारले जाणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणसाल क्वेश्चन 1 मध्ये हा प्रश्न नाही आहे किंवा 2 मध्ये नाही आहे, तर ते प्रश्न आपले मागं पुढं झालेले आहे. डिफरंट सर्व विद्यार्थ्यांना डिफरंट प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये बघा इथे 60 मिनिटांचं टायमिंग आहे. 60 मिनिटं आहे सर्व सोडवण्यासाठी. त्यानंतर इथे फोटो आहे, नाव दिलेलं आहे. त्यानंतर पाहू शकता टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स यामध्ये 50 आहे. टोटल मार्क्स 50 आहे. आपली ही परीक्षा 50च मार्काची होणार आहे. ठीक आहे. यामध्ये 15 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न राहणार आहे आणि 35 प्रॅक्टिकलचे प्रश्न राहणार आहे. यामध्ये जर आपल्याला पास व्हायचं जर असेल तर आपल्याला या 15 ऑब्जेक्टिव्हपैकी 6 ऑब्जेक्टिव्ह करेक्ट यायला पाहिजे. आणि या प्रॅक्टिकलमध्ये पास होण्यासाठी 35 प्रॅक्टिकलपैकी आपल्याला 14 प्रश्न करेक्ट यायला पाहिजे. एकूण आपण ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 दोन्ही मिळून आपण 20 मार्कासुद्धा फायनल एक्झाम ही वाली पास करू शकतो. सेमच राहणार आहे फायनल एक्झाम तुमची, याच्यासारखीच ते सुद्धा राहणार आहे. तर लेवल 1 मध्ये लो डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 प्रश्न असतात आणि प्रॅक्टिकलचे याच्यामध्ये 14 प्रश्न विचारले जाणार आहे. पाहू शकता या ठिकाणी. त्यानंतर लेवल 2 मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न विचारले जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लेवल 3 मध्ये हाय डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ऑब्जेक्टिव्हचे 3 प्रश्न असतात आणि प्रॅक्टिकलचे 7 प्रश्न शेवटचे दिलेले असतात. एकूण आपल्याला 50 प्रश्न विचारले जाणार आहे. सर्व सोडवल्यानंतर इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे 3 वेळेस आणि त्यानंतर ते ऑटोमॅटिक आपलं सबमिट होऊन आपल्याला किती मार्क मिळालेले आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. तर काय करायचं पाहू शकता. आता आपल्याला यामध्ये सर्व प्रश्न सोडवायचे आहे. तर मी लेवल 1 पासून ऑब्जेक्टिव्ह पासून चालू करतो. ठीक आहे. तर पहिला प्रश्न बघा ऑब्जेक्टिव्हचा. कम्प्युटरमधील सर्वसामान्य कीबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजवणे म्हणत आहे. तर हा प्रश्न चुकीचा आहे. तर चूकवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. प्रत्येक विद्यार्थ्यांना डिफरंट प्रश्न विचारले जाणार आहे, परंतु ते कशा प्रकारचे प्रश्न असणार आहे तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा. डायडॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हणत आहे. तर डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी काय वापरले जाते, तर फाईल वापरले जाते. तर याचं उत्तर फाईल आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा. WAN वॅन म्हणजे काय म्हणत आहे, तर वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क आहे. त्यानंतर सबमिट करा. GU म्हणजे काय म्हणत आहे, तर ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे. तर सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे डॅशचा वापर करणे आहे म्हणत आहे. तर माऊसचा वापर आपण करू शकतो. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
तर अशा प्रकारे आपले लेवल 1 मधले ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न झालेले आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचा, तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न स्टार्ट होणार आहे. सर्व ऑनलाईन आहे त्यामुळे थोडंसं कमी जास्त होऊ शकते प्रश्न शो करण्यात. तर यामध्ये बघा, कार लोन वर्कशीटला मूव्ह करा आणि वर्कशीट होम लोन नंतर इन्सर्ट करा. तर या प्रश्नाला आपण दोन प्रकारे करू शकतो. डायरेक्ट याच्यातून इथून उचलून आपण इथं सुद्धा ठेवू शकतो अशा प्रकारे, किंवा काय करायचं आहे, कार लोनला सिलेक्शन करा, फॉर्मॅटवर जायचं आहे, त्यानंतर मूव्ह और कॉपी शीटवर जा, त्यानंतर मूव्ह टू एंडवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. एवढ्या स्टेप्स आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, 2 नंबरचा प्रश्न चालू करायचा आहे. इथून स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमधून स्टार्टरची फाईल कॉपी करा आणि एबीसी फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. आता स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमधून म्हणत आहे, तर या ठिकाणी जे स्टार्टरची फाईल दिलेली आहे तिला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. आता ही फाईल कॉपी झाली. कोणत्या फोल्डरमध्ये न्यायचं आहे, एबीसी फोल्डरमध्ये. तर एबीसी फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा. यामध्ये कुठेही राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्याला इथून पेस्ट करा, किंवा Ctrl+V ने सुद्धा पेस्ट होते, कुठूनही केलं तरी चालेल आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतरचा प्रश्न बघा, दिलेलं प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये दाखवा. कोणतंही प्रेझेंटेशन स्लाइड सॉर्टर व्ह्यू मध्ये दाखवण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जा आणि यातून आपल्याला स्लाइड सॉर्टर व्ह्यूवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे, आणि त्यानंतर सबमिट करा किंवा सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न इथून चालू करा. दिलेल्या डॉक्युमेंटसाठी 1.5 इंच बॉटम मार्जिन सेट करा म्हणत आहे. तर कोणत्याही मार्जिनचा जर प्रश्न आला तुम्हाला, तर रेफरन्स टॅबवर जा, लेआउट या टॅबवर जायचं आहे. पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथं मार्जिनवर जायचं आहे, मार्जिनवर जा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला कस्टम मार्जिनवर क्लिक करायचं आहे. आता कस्टम मार्जिनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बॉटम मार्जिन दिलेले आहे. तर बॉटम मार्जिनमध्ये आपल्याला 1.5 टाका. इंचसाठी आय आणि एन टाईप करायचं आहे. अशा प्रकारे आय आणि एन टाईप करा, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न स्टार्ट करा. इथून रो नंबर 2 ची उंची बदलून ती 121.25 करा म्हणत आहे. तर रो नंबर 2 ची उंची आपल्याला चेंज करायची आहे. तर रो नंबर 2 ला सिलेक्शन करा इथून अशा प्रकारे. त्यानंतर उंची चेंज करण्यासाठी आपल्याला इथे फॉर्मॅटवर जा, त्यानंतर रो हाईटवर क्लिक करायचं आहे. रो हाईटवर क्लिक केलं, त्यानंतर 121.25 टाकायचं आहे. तर 121 टाका, पॉईंट द्या आणि त्यानंतर 25 टाकायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा. दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि डॉक्युमेंट टेक्स्ट लिहा आणि या टेक्स्टचा फॉन्ट साईज आपल्याला 48 करा म्हणत आहे. तर आपल्याला सर्वात शेवटी एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे. सर्वात शेवटी म्हणत आहे, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करण्यासाठी पहिले तर आपल्याला एक ब्लँक स्लाइड घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा, न्यू स्लाइडमध्ये जा आणि यातून ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे. आता ब्लँक नावाची स्लाइड घेतली, त्यानंतर दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाइडमध्ये जा, इन्सर्टवर जायचं आहे, टेक्स्ट बॉक्सवर जा आणि ते ड्रॅग करून तो काढायचा आहे. काढला आणि त्यामध्ये बघा आपल्याला डॉक्युमेंट शब्द टाईप करायचा आहे. तर यामध्ये बघा आपल्याला डॉक्युमेंट शब्द टाईप करा, डॉक्युमेंट टाईप करा. त्यानंतर याची साईज आपल्याला किती करायची आहे, 48. तर याला सिलेक्शन करून घ्या, साईजमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला 48 ही साईज त्याची करायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न लावायचा आहे, दिलेल्या वर डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट एरियल करा म्हणत आहे. तर दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट आपल्याला एरियल करण्यासाठी दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करा. त्यानंतर आपल्याला फॉन्टच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि फॉन्टच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर आपल्याला एरियल नावाचा याच्यातून फॉन्ट करायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर चेक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज जेपीची ही फाईल सनफ्लॉवर या नावाने रिनेम करा म्हणत आहे. तर रिनेम करण्यासाठी कोणत्याही फाईलला त्या फाईलवर पहिले जायचं आहे.
तर वेब फोल्डरमध्ये म्हणत आहे तर वेब फोल्डर आपण आलेला आहोत. त्यानंतर रोज फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला रिनेम या ऑप्शन्सवर क्लिक करा. रिनेम या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे, सनफ्लावर. तर अशा प्रकारे सनफ्लावर नाव टाका. त्यानंतर .jpg द्यायची गरज नाही, फक्त नाव टाका, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. एवढंच करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे याच्यातून. शीट 1 या वर्षीचे नाव बदलून ते स्टेशनरी करा म्हणत आहे. तर कोणत्याही शीटचं नाव जर चेंज करायचं असेल तर 2 प्रकार करता येते. एकतर तुम्ही डबल क्लिक करा, याच्यामध्ये कोणतेही जे सांगितलं असेल ते नाव टाईप करा किंवा फॉर्मॅट टॅबवर जा. त्यानंतर आपल्याला याच्यातनी रिनेम या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. त्याच ठिकाणी येतो आपण. त्या ठिकाणी आल्यानंतर जे असेल ते काढून टाका आणि त्यामध्ये बघा आपल्याला जे नाव सांगितलं असेल ते नाव आपल्याला टाईप करायचं आहे. बाहेर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न. कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. आता आपल्याला कॉपी आणि पेस्टचा प्रश्न विचारला जाते. कोणत्या फोल्डरमधून सांगितलेला आहे, व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचा आहे. कलर फोल्डरमधून म्हणतात तर कलर फोल्डरमध्ये जायचं आहे. कोणत्या फाईलला सांगितलेलं आहे तर त्या फाईलला सिलेक्शन करा. फाईलला सिलेक्शन केलं त्यानंतर याच्यातून राईट क्लिक करायचं आहे आणि त्याला इथून कॉपी करा म्हणत आहे. तर इथून कॉपीचं ऑप्शन्सवर क्लिक करा. आता ही फाईल कॉपी झालेली आहे. कुठे न्या म्हणत आहे, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये. तर बॅकवर जा, पुन्हा बॅकवर जायचं आहे. जे मेन फोल्डर आहे त्याच्या खाली जागेवर कुठेही क्लिक करा आणि राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावा इथून. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5व्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. कोणत्या वाक्याला म्हणत आहे, 5 नंबरच्या वाक्याला. तर 5 नंबरचं वाक्य जर सांगितलं असेल तर या ठिकाणी एक सिंगल क्लिक करा, म्हणजे आपलं पूर्ण 5 नंबरचं वाक्य पूर्ण सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर त्याला बोल्ड आणि अंडरलाईन करा म्हणत आहे. तर इथून त्याला बोल्ड करा. बोल्ड केल्यानंतर या ठिकाणी अंडरलाईनचे ऑप्शन्स आहे तर याच्यातून त्याला अंडरलाईनवर क्लिक करायचं आहे. बोल्ड आणि अंडरलाईन करा, त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. सपोर्ट फोल्डरमधील abc.bmp फाईल कॉपी करा आणि होममधल्या इंडेक्स फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, या ठिकाणी सपोर्ट फोल्डर आहे त्यामध्ये जायचं आहे डबल क्लिक करून. त्यानंतर एबीसी फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि तिला इथून कॉपी करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे कॉपीचा, तर इथून कॉपी करा. आता ही फाईल कॉपी झाली. कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि या ठिकाणी कुठेही राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा याच्यातून. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा. दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये पिक्चर शब्द लिहा म्हणत आहे. सर्वात शेवटी एक ब्लँक स्लाइड घेण्यासाठी सर्वात शेवटी इथे क्लिक करा. न्यू स्लाइडमध्ये जा. न्यू स्लाइडमध्ये गेल्यानंतर याच्यातून आपल्याला एक ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे. तर ब्लँक नावाची स्लाइड घ्या आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर इन्सर्टवर जा. टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. दुसरी स्लाइड सिलेक्शन आहे, त्यामध्ये तो टेक्स्ट बॉक्स ड्रॅग करून काढा. काढल्यानंतर त्यामध्ये कोणता शब्द टाईप करायचा आहे, पिक्चर. तर यामध्ये आपल्याला पिक्चर नाव टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे पिक्चर नाव टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा, लेवल 1 मधला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल बदलून रोमनच्या ऐवजी कॅपिटल ABCD करा म्हणत आहे. तर पॅराग्राफ 6 मधील म्हणत आहे, तर हा आपला पॅराग्राफ 6 असणार आहे. तर इथून आपलं पूर्ण सिलेक्शन करून घ्या. सर्व सिलेक्शन केलं. रोमनच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, कॅपिटल ABCD. तर या ठिकाणी नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि कॅपिटल ABCD याच्यातून आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता. झालं नाही वाटते, पुन्हा एकदा सिलेक्शन करून घ्या. नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि यातून आपल्याला कॅपिटल ABCD वर क्लिक करा. पाहू शकता अशा प्रकारे सर्व याला ABCD मध्ये नंबरिंग इथं आलेले आहे.
आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा सेव्ह आणि नेक्स्ट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचा आहे. तर लेवल 2 मध्ये मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न असतात. ऑब्जेक्टिव्हचे यामध्ये 6 दिलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, हार्ड डिस्क पॅक्स ही रिमोट स्टोरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. कॉम्प्युटरची इंटरनल मेमरी ही चिपच्या स्वरूपात मदरबोर्डवर असते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. कोणत्याही प्रकारची मेमरी नसते त्यामध्ये. त्यानंतर सबमिट करा. जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कला डॅश असे म्हणत आहे. तर सर्वात मोठ्या नेटवर्कला काय म्हटले जाते? तर इंटरनेट म्हटले जाते. कमी प्रकाशाच्या वातावरणात उपयुक्त असलेल्या वेबकॅमवर कोणते लाईट असतात म्हणत आहे? तर कोणते लाईट असतात बघा? तर त्यामध्ये LED लाईट्स असतात. त्यानंतर सबमिट करा. ट्रबल शूटिंग प्रोग्राम हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोघांमधील समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. ISP चे संपूर्ण स्वरूप काय आहे म्हणत आहे? तर ISP चे संपूर्ण स्वरूप हे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्यानंतर सबमिट करा. आपलं लेवल 2 मधले ऑब्जेक्टिव्ह सर्व झालेले आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचे आहे लेवल 2 मधले. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये बघा 14 प्रश्न आहे. तर याच्यातला पहिला प्रश्न स्टार्ट करा लेवल 2 मधला. त्यामध्ये बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट 4 कॉलममध्ये स्प्लिट करा. इथे एक डॉक्युमेंट दिलेलं आहे आणि त्यामधले जे शब्द आहे किंवा जे डॉक्युमेंटमधले जे काही टाईप केलेलं आहे ते आपल्याला 4 कॉलममध्ये स्प्लिट करायचं आहे. तर त्यासाठी काय करा, कुठे एक सिंगल क्लिक करा डॉक्युमेंटवर. सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्या. सर्व सिलेक्शन झालं. त्यानंतर 4 कॉलममध्ये करण्यासाठी लेआउटवर जायचं आहे. लेआउटवर जा, कॉलम्समध्ये जायचं आहे आणि यातून आपल्याला मोर कॉलमवर क्लिक करा आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या आपल्याला 4 करायची आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता 4 कॉलममध्ये इथं कन्वर्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुढचा प्रश्न, स्टेशनरी फोल्डरमध्ये असलेले पेन फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. कोणत्या फोल्डरमध्ये असलेले? स्टेशनरी फोल्डरमध्ये. तर स्टेशनरी फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा. पेन फोल्डरला सिलेक्शन करा. राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथे डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून त्याला डिलीट करा. तर अशा प्रकारे डिलीट झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा किंवा सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न, रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व प्राइसना कॉस्टमध्ये रिप्लेस करा म्हणत आहे. तर रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाइंड अँड सिलेक्टमध्ये जा. रिप्लेस या ऑप्शन्सवर क्लिक करा. फाइंड आउटमध्ये बघा आपल्याला प्राइस नाव टाकायचं आहे. तर यामध्ये आपल्याला प्राइस नाव टाका फाइंड आउटमध्ये आणि त्या जागी कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे? कॉस्ट. तर रिप्लेस विथमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला कॉस्ट हा शब्द टाईप करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर रिप्लेस ऑल या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये लेन्सटाऊन हायस्कूल टेक्स्ट टाईप करा आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा म्हणत आहे. तर फुटरमध्ये आपल्याला लेन्सटाऊन हायस्कूल हे टेक्स्ट टाईप करायचं आहे. तर इन्सर्ट टॅबवर जा. इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर आपल्याला हेडर अँड फुटरवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला याच्यातनी फुटरवर क्लिक करायचं आहे आणि फुटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या नावाचा फुटर सांगितलेला आहे ते नाव आपण इथून कॉपी करा किंवा टाईप जरी केलं तरी चालेल. कॉपी करून घ्या आणि फुटरमध्ये आपल्याला फुटर टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय टू ऑल बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाइड ॲड करा आणि दुसऱ्या स्लाइडमध्ये अप एरो नावाचा शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर आपल्याला 2 अतिरिक्त स्लाइड घेण्यासाठी काय करायचं आहे? आता इथे कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे या ऑप्शन्सवर आपल्याला 2 वेळेस क्लिक करा. 1 आणि 2 स्लाइड याच्यातनी आलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्लाइडमध्ये अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर दुसऱ्या स्लाइडमध्ये जा. त्यानंतर दुसऱ्या स्लाइडमध्ये गेल्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. शेपमध्ये जा. शेपमध्ये गेल्यानंतर अप एरो नावाचा शेप घ्यायचा आहे. तर आपल्याला इथे एरोवर जायचं आहे आणि अप एरो नावाचा इथून आपल्याला शेप घ्यायचा आहे आणि तो इथे ड्रॅग करून घ्या, काढा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावा इथून.
दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये रो नंबर 5 आणि 6 सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला रो नंबर 5 आणि 6 इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर कट पेस्ट ऑप्शनचा उपयोग करून त्या रो नंबर 16 आणि 17 जागी मूव्ह करा म्हणत आहे. तर कट पेस्ट ऑप्शनचा वापर करून म्हणत आहे, तर इथून कट करून घ्या. कट केल्यानंतर आपल्याला कुठे न्यायचं आहे, 16 आणि 17 जागी. तर या ठिकाणी बघा आपल्याला 16 आणि 17 जागी अशा प्रकारे सिलेक्शन करा आणि त्यानंतर याच्यातून त्याला पेस्ट करायचं आहे. पेस्ट केलं आणि मग आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा याच्यातून. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून सेल A1 चे फॉर्मॅटिंग कॉपी करा आणि ते A5 सेलला अप्लाय करा म्हणत आहे. तर A1 चे फॉर्मॅटिंग कॉपी करण्यासाठी A1 ला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे फॉर्मॅट पेंटरचा ऑप्शन दिलेला आहे, तर याच्यातून फॉर्मॅट पेंटर करा. पेंटर घ्यायचा आहे आणि A5 या सेलला देण्यासाठी A5 वर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ड्रॉ टेबल पर्याय वापरा आणि 2 रो आणि 2 कॉलम असलेलं टेबल तयार करा म्हणत आहे. तर ड्रॉ टेबल पर्याय वापरण्यासाठी काय करायचं आहे बघा. तर यासाठी आपल्याला इन्सर्टवर जा. त्यानंतर इन्सर्टवर गेल्यानंतर आपल्याला इथे टेबलवर जायचं आहे आणि टेबलवर गेल्यानंतर इथे ड्रॉ टेबल पर्यायावर क्लिक करा. क्लिक केलं त्यानंतर बघा आपल्याला काय म्हणत आहे, 2 रो आणि 2 कॉलम असलेलं टेबल घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर याच्यातनी आपल्याला ऑप्शन्स आलेले नाही, पुन्हा घेऊया. टेबलमध्ये जा आणि ड्रॉ टेबलवर क्लिक करा. ड्रॉ टेबलवर क्लिक केल्यानंतर आपला कर्सर जो आहे तो पेनीसारखा झालेला आहे, तर इथे एक अशा प्रकारे ड्रॅग करून काढायचा आहे. ड्रॅग करून काढला त्यानंतर काय म्हणते, 2 रो आणि 2 कॉलम असलेलं टेबल तयार करा. तर याच्यातून एक रेष ओढा, 2 कॉलम झाले, पुन्हा एक रेष ओढायची अशा प्रकारे 2 रो झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे हा प्रश्न आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक फुटर समाविष्ट करा ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानाची संख्या समाविष्ट असेल, जेणेकरून ते अशा प्रकारे दिसेल म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला फुटरमध्ये पेजला नंबर द्यायचा आहे, पण त्याची पद्धत कशा प्रकारे असायला पाहिजे, ती अशा प्रकारे असायला पाहिजे. तर यासाठी आपल्याला इन्सर्टवर जावं लागेल. हेडर आणि फुटरच्या ग्रुपमध्ये इथे हेडरवर जा. हेडरवर गेल्यानंतर आपल्याला यामध्ये खूप सारं थीम दिलेले आहे. तर आपल्याला अशी थीम पाहायची आहे ज्यामध्ये आपल्याला पेज 1 ऑफ 2 दिसेल. तर यासाठी आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करा. थोडं डाऊन करायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी थीम दिलेला आहे. तर त्याच्यावर क्लिक केलं तर इथं पेज 1 ऑफ 17 आलेला आहे. म्हणजे यामध्ये 17 पेजेस असेल तर 17 दिसेल, 20 असेल तर 20 दिसणार आहे. तर अशा प्रकारचं हे घ्यायचं आहे आपल्याला फुटर. त्यानंतर याला क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. कॉलम F मार्क हा A to Z म्हणजे स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर कॉलम F ला विचारलेला आहे. तर ज्या ठिकाणीपासून आपले मार्क्स दिलेले आहेत तेवढेच मार्क्स आपल्याला सर्व मार्क्स सिलेक्शन करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व मार्क्स सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सॉर्ट अँड फिल्टरवर जायचं आहे आणि त्यानंतर स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, तर यातून आपल्याला पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. सपोर्टमधल्या होम फोल्डर उघडा आणि template.pptx फाईल डिलीट करा म्हणत आहे. सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, टेम्पलेट फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि डिलीटसाठी इथं ऑप्शन दिलेलं आहे डिलीटचं. तर या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करा. डिलीट झालेली आहे फाईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुढचा प्रश्न. हा प्रश्न इथे आत्ता शो होत नाही आहे. सगळ्यात शेवटी आपण सोडवू याला. काही प्रश्न अशा प्रकारे शो होत नाही. त्याच्या पुढचा प्रश्न लावू, ते सुद्धा आपल्याला लागत नाही आहे. काय हरकत नाही, सर्व प्रश्न सोडवल्यानंतर सुद्धा ते प्रश्न लागतात. हा प्रश्न लागलेला आहे तर सोडून घेऊया. दिलेल्या डॉक्युमेंटमधून कोणत्याही 2 टेबलमधल्या रोज काढून टाकायचे आहे. हा संपूर्ण एक टेबल आहे. या टेबलमधल्या कोणत्याही 2 रो काढण्यासाठी आपण 1 आणि 2 या दोन्ही रोला सिलेक्शन करूया. लेआउटमध्ये जा, डिलीटच्या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि डिलीट रो या ऑप्शन्सवर क्लिक करा. पाहू शकता अशा प्रकारे दोन्ही रो डिलीट झालेले आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुढला प्रश्न. हा सुद्धा लागत नाही आहे. तर हे 2 प्रश्न आपण सगळ्यात शेवटी सोडवणार आहोत, 12 आणि 13 नंबरचा. अशा प्रकारची अडचण प्रत्येक विद्यार्थ्याला येत असते.
काही घाबरायचं नाही, पुढं तो प्रश्न लागतो. त्यानंतर आपण लेव्हल 3 मधले प्रश्न सोडवून घेऊया तोपर्यंत. तर लेव्हल 3 मध्ये जा, यामध्ये हाय डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहिला प्रश्न, बायनरी किंवा टू स्टेट नंबरिंग सिस्टीमने डेटा व सूचना इलेक्ट्रॉनिक रीतीने दाखवलेल्या जातात म्हणत आहे. तर बरोबर आहे. सुपर डिस्क या इमेशनद्वारा निर्मित असतात व त्याची क्षमता 120 MB व 240 MB एवढी असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. कोणत्या AI तंत्रामुळे ई नामला कृषी उत्पादनांना त्वरित ग्रेड देण्यात मदत होते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर AI बेस ग्रेडिंग अल्गोरिदम आहे. त्यानंतर सबमिट करा. तर आपले ऑब्जेक्टिव्ह झाले. त्यानंतर आपण प्रॅक्टिकल लावणार आहोत. तर शेवटचे 7 प्रॅक्टिकल यामध्ये दिलेले आहे. तर इथून स्टार्ट करा. सपोर्टमधल्या होम फोल्डरमधील सॉफ्टवेअर फाईल उघडा म्हणत आहे. तर सपोर्टमध्ये जावं लागेल डबल क्लिक करून. होम फोल्डरला ओपन करा डबल क्लिक करून. त्यानंतर सॉफ्टवेअर फाईलला ओपन करायचं आहे डबल क्लिक करून. डबल क्लिक करा पटकन, म्हणजे ओपन होईल. ओपन झालं. त्यानंतर पहिल्याच ओळीत आपल्याला टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर्स हे नाव टाईप करायचं आहे. तर यामध्ये तुम्ही ते नाव टाईप करा किंवा इथून कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. नसेल कॉपी पेस्ट जमत असेल तर तुम्ही टाईपसुद्धा करू शकता. यामध्ये जसं नाव दिसत आहे तशाच प्रकारे तिथं टाईप करा. टाईप केलं त्यानंतर फाईलला सेव्ह करून बंद करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा. सेव्ह करायचं आहे. बंद करण्यासाठी इथून क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क कॉलम एलमध्ये कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचं टोटल आपल्याला कॉलम एलमध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. ॲटो समच्या डाऊन एअरवर जा आणि यातून सम फंक्शन्स घ्या. जेवढे मार्क्स असेल तेवढे मार्क्स अशा प्रकारे सिलेक्शन करा. व्यवस्थित सिलेक्शन करा. जेवढे मार्क्स आहेत तेवढेच. त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा. पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल या ठिकाणी निघालेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांचं काढण्यासाठी इथे या कोणत्यातनी डॉटवर कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे रेप्लिकेट किंवा ओढत न्यायचं आहे. सर्वांचं निघालेलं आहे. त्यानंतर आपल्याला रिमार्क काढायचा आहे. तर रिमार्कसाठी या ठिकाणी क्लिक करा. रिमार्कमध्ये काय म्हणत आहे बघा. इफ फंक्शनचा उपयोग करून एकूण मार्क 600 पेक्षा कमी असेल तर गुड आणि 600 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क असेल तर व्हेरी गुड असा रिमार्क द्या म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर बरोबरचं साईन द्या. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये इफ फंक्शन्स वापरा. शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्या. त्यानंतर पहिलं टोटल घ्यायचं आहे आणि ते टोटल आपल्याला 600 पेक्षा कमी दाखवण्यासाठी शिफ्ट दाबून लेस दॅन घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याच्यापुढे 600 टाईप करा. कॉमा द्या. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला काय टाईप करायचं आहे गुड. तर हा शब्द टाईप करा अशा प्रकारे. डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या. त्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त जर मार्क असेल तर कोणता रिमार्क द्यायचा आहे व्हेरी गुड. तर त्यासाठी पुन्हा एक कॉमा द्या. डबल इन्व्हर्टेड कॉमा द्या आणि यामध्ये बघा आपल्याला व्हेरी गुड नाव टाईप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करा आणि त्यानंतर ब्रॅकेटला सुद्धा कंप्लीट करायचं आहे. तर एवढं करावं लागेल आपल्याला आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करा. पाहू शकता पहिल्या विद्यार्थ्याचा यामध्ये रिमार्क निघालेला आहे. बाकीच्यांचा काढण्यासाठी या कोणत्यावर डॉटवर कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली ओढायचं आहे. सर्वांचं निघालेलं आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न. योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्याचे ॲव्हरेज मार्क कॉलम एममध्ये कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. ॲव्हरेज काढण्यासाठी काय करायचं आहे कॉलम एममध्ये. तर कॉलम एममध्ये क्लिक करा. ॲव्हरेजसाठी एक तर तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. येत असेल तर फॉर्म्युला टाका किंवा इथे ॲटोसमच्या डाऊन एअरवर जा आणि यामध्ये बघा ॲव्हरेज दिलेला आहे. तर ॲव्हरेजवर क्लिक करा. ॲव्हरेजमध्ये आपल्याला जेवढे सब्जेक्ट वाईज मार्क दिलेले आहे तेवढे सिलेक्शन करा. फिजिक्सपासून तर सायन्सपर्यंत मी सिलेक्शन केलेलं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करा. पहिल्या विद्यार्थ्याचं ॲव्हरेज यामध्ये 51 निघालेलं आहे. तर बाकीच्यांचं काढण्यासाठी कोणत्यातनी कर्सर ठेवा आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढत न्यायचं आहे. पाहू शकता सर्वांचं ॲव्हरेज या ठिकाणी निघालेलं आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढला प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंटमधून वॉटरमार्क काढून टाका म्हणत आहे. तर यामध्ये बघा एक पिक्चर वॉटरमार्क दिलेला आहे. तोच वॉटरमार्क आपल्याला काढायचा आहे. तर वॉटरमार्क काढण्यासाठी डिझाईन या टॅबवर जा. त्यानंतर इथे वॉटरमार्क या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर इथे रिमूव्ह वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता बॅकग्राऊंडचा वॉटरमार्क रिमूव्ह झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न हा पण लागत नाही आहे. कॅन्सल करा आणि त्याच्या पुढचा लावून पाहायचा आहे. पुढचा लागलेला आहे. तुम्ही MS वर्ड वापरून तुमचा रिझ्युमे तयार केला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोलमध्ये समावेश करायचा आहे.
दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंट्रोल कशा प्रकारे समाविष्ट करा म्हणत आहे. सुरुवातीला क्लिक करायचं आहे, इन्सर्टवर जा, डेव्हलपर टॅबवर जायचं आहे आणि पिक्चर कंटेंट कंट्रोल इथून घ्यायचा आहे. घेतला अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पुढचा प्रश्न जे लागत नाही आहे त्याच्या पुढचा घ्या. सपोर्ट फोल्डरमधील न्यूज फाईल उघडा. पहिल्या ओळीत वर्ल्ड न्यूज टाईप करा आणि फाईलला सेव्ह करा आणि फाईलला बंद करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, सपोर्ट फोल्डरमध्ये जा, न्यूज फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. ओपन केलं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वर्ल्ड न्यूज हे नाव टाईप करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला जे नाव सांगितलं असेल ते नाव टाईप करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर फाईलमध्ये जा, सेव्ह करायचं आहे आणि फाईलला बंद करण्यासाठी यातून क्लोज बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर तो प्रश्न लागते की नाही ते चेक करून पाहायचं आहे. पाहू शकता लागलेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 अतिरिक्त स्लाईड ॲड करा म्हणत आहे. तर स्टेप बाय स्टेप करायचं आहे. 4 अतिरिक्त स्लाईड म्हटलेलं आहे. तर या वरच्या ऑप्शन्सवर आपल्याला 4 वेळेस क्लिक करा. एक पहिली आपली स्लाईड म्हणून आपल्या 5 स्लाईड होणार आहे. तर 5 स्लाईड होईपर्यंत क्लिक करा. झालेलं आहे. त्यानंतर स्लाईड शो रन करताना 34 स्लाईड आपोआप 3 सेकंदानंतर दिसेल अशा प्रकारे तिसऱ्या स्लाईडला टाईम इफेक्ट द्यायचा आहे. 34 स्लाईड 3 सेकंदानंतर देण्यासाठी तिसऱ्या स्लाईडला टाईम इफेक्ट द्यायचा आहे. तिसऱ्या स्लाईडला सिलेक्शन करा, ट्रान्झिशनमध्ये जा आणि या ठिकाणी अपलोडवर क्लिक करा आणि यामध्ये बघा 3 सेकंद टाकायचे आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. पाहू शकता यातले सर्व सोडवणे झालेले आहे. लेवल 2 मधले आपल्याला 2 प्रश्न राहिले होते ते सुद्धा आपण चेक करूया लागते का. तर पाहू शकता प्रश्न लागलेला आहे तो. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक स्लाईड ॲड करा आणि सर्व स्लाईडला अनकव्हर स्लाईड ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप हे व्हेरिएशन अप्लाय करा म्हणत आहे. तर 2 ब्लँक स्लाईड घेण्यासाठी न्यू स्लाईडवर जा आणि 2 ब्लँक स्लाईड घेण्यासाठी एक पहिली स्लाईड घ्या इथून, पुन्हा न्यू स्लाईडमध्ये जा, याच्यातून दुसरी घ्यायची आहे. 2 ब्लँक स्लाईड घेतल्या त्यानंतर सर्व स्लाईडला अनकव्हर नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. सर्व स्लाईडला म्हणत आहे तर त्यासाठी ट्रान्झिशनमध्ये जा, इथून अनकव्हर नावाचं ट्रान्झिशन घ्या आणि सर्व स्लाईडला देण्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला त्याचा इफेक्ट द्यायचा आहे. कोणता आहे? फ्रॉम टॉप. तर इफेक्टच्या ऑप्शनवर जा आणि फ्रॉम टॉप हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अप्लाय टू ऑल या ऑप्शन्सवर क्लिक करा. सर्व याला अप्लाय झालेला आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आणि शेवटचा प्रश्न बघा याचा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये अजेंडा टेक्स्ट टाईप करा आणि ते सर्व स्लाईडला अप्लाय करा म्हणत आहे. तर फुटर टाकण्यासाठी इन्सर्टवर जा, हेडर आणि फुटरवर क्लिक करा, फुटरवरची राईट क्लिक करा आणि कोणता शब्द टाकायचा आहे तो शब्द याच्यातून कॉपी करा किंवा टाईप केला तरी चालेल अशा प्रकारे. त्यानंतर अप्लाय टू ऑलवर क्लिक करा कारण सर्वांना म्हटलेलं आहे म्हणून सर्वांना अप्लाय झालं आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपलं संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेले आहे इथे. त्यानंतर सर्व प्रश्न झाल्यानंतर आपण इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला दाखवलेला आहे 0 प्रश्न बाकी आहे म्हणून. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा, पुन्हा ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी बघा आपला स्कोर्स या ठिकाणी 48 आलेला आहे, म्हणजे आपले कोणते तरी 2 प्रश्न चुकलेले आहे. तर आपल्या रिझल्ट पाहू शकता इथे 96% मिळालेलं आहे आणि आपलं रिझल्ट स्टेटस आपलं पास इथं आलेलं आहे आपण. तर 2 प्रश्न आपले चुकलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 49 सोडवायचं आहे. त्यानंतर इथे लॉगआउटवर क्लिक करा. लॉगआउटवर क्लिक केल्यानंतर आपण ॲटोमॅटिक आपल्या इरावर येणार आहोत. त्यानंतर पाहू शकता इथं इराची ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं आता हे ग्रीन होणार आहे. पाहू शकता सेशन 49 आपलं ग्रीन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स 48 इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 49 सोडवायचं आहे.